हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस, म्हणजे आज अष्टमी आहे. तर आजचा जो कलर आहे तो मोरपंखी कलर आहे आणि आजचे जे देवीचा अवतार जो आहे तो महागौरीचा अवतार आहे. माझ्याकडे मोरपंखी कलरचा तर ड्रेस नाही आहे, साडी आहे पण ती हेवी आहे खूप, तर साडी नाही घालून राहू शकत आणि ड्रेस नाही आहे म्हणून मी हाच ड्रेस घातलेला आहे. तर आता मी जाते जरा किचनमध्ये, मला चाट बनवायचं आहे. तर आता मी जाते चाट बनवायला अगोदर आणि नंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करते. मग संध्याकाळी आपण भेटूच खाली जाताना. तर इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत. मक्याचे दाणे काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. जवळजवळ 3 वाट्या होतील एवढे दाणे आहेत ते. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून शिजत ठेवायचं आहे. तर 1 वाटीभर पाणी मी घालते त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला गॅसवर याला शिजत ठेवायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेते, म्हणजे दाण्यांना त्या मीठ पण लागेल. तर थोडंसं इथे मीठ टाकते आणि आता आपल्याला 10-15 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे. तर हे बघा, मी चांगले शिजवून घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवते एखादा. हे बघा, हाताने पण प्रेस होत आहेत व्यवस्थित. तर आपले मक्याचे दाणे शिजून झालेले आहेत. आता आपण चाट बनवायला सुरुवात करूया. तर पहिला चाट बनवते मी इथे 3 प्रकारचे चाट बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी थोडंसं बटर घेतलं आहे, अर्धा चमचा. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी मक्याचे दाणे घालून घेऊया. आता मी याच्यामध्ये मिरपूड टाकते अर्धा चमचा आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटल्यास थोडंसं मीठ पण टाकू शकता, पण मीठ टाकून अगोदरच मी शिजवून घेतलेले आहेत. तर मी तरी पण थोडंसं इथे मीठ टाकते आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले बटर कॉर्न रेडी आहेत. जे आपले पेपर ग्लास असतात त्याच्यामध्ये घालून देतात, तर मी तसं थोडंसं करते. पेपर ग्लासमध्ये घालून देणार आहे. तर हे बघा, आपले बटर कॉर्न रेडी आहेत. आता आपण दुसरी रेसिपी बनवायला जाऊया. तर त्याच भांड्यामध्ये मी दुसरी रेसिपी बनवते. त्याच्यामध्ये पण अर्धा चमचा आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे आणि 1 वाटी कॉर्न घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला आता बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी अर्धा चमचा मिरपूड टाकते. आता आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे. तर मी इथे चाट मसाला टाकते थोडासा. ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पण मिक्स करू शकता, पण मी आता लिंबू नाही मिक्स करत आहे. तर आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले मसाला कॉर्न रेडी आहेत. तर हे पण मी आता तुम्हाला पेपर ग्लासमध्ये भरून दाखवते. इथे मी एक पेपर ग्लास घेतलेला आहे. पेपर ग्लासमध्ये भरल्यानंतर खूप छान दिसतात आणि जसे आपण बाहेर खायला घेतो तसे वाटतात, म्हणून मी पेपर ग्लासमध्ये भरून घेते. आणि इथे आता आपण तिसरी रेसिपी बनवूया. तर इथे मी अर्धा चमचा बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी कॉर्न घातलेले आहेत. आता मी इथे जी मिरपूड उरलेली होती अर्धा चमचा ती घालते. थोडीशी लाल मिरची पावडर घालते. आता थोडंसं मीठ टाकते आणि इथे थोडासा चाट मसाला टाकते आणि मी कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे. तर अर्धा कांदा चिरलेला आहे, अर्धा टोमॅटो
आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे पण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं, जसं आपण भेळमध्ये ॲड करतो त्याच प्रकारे घालायचं आहे. हिरवी मिरची पण तुम्ही इथे ॲड करू शकता, पण मी लाल मिरची पावडर टाकली आहे म्हणून मी हिरवी मिरची नाही टाकत आहे. आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर मी थोडेसे त्याच्यामध्ये वेफर्स टाकते, पापडी पण टाकू शकता तुम्ही. मी इथे वेफर्स टाकते आणि थोडंसं बारीक शेव टाकते. आता हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं चाट कॉर्न चाट तयार आहे. तर अशा प्रकारे हे मी 3 कॉर्न चाटचे प्रकार बनवलेले आहेत. तुम्ही पण घरी नक्की बनवून बघा आणि कसे लागतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी आणि अजिंक्य चाललो आहे खाली गरबा बघायला. आरती चालू असेल, माहिती नाही झाली असेल की नाही. तर चला आता आपण जाऊया, बघू. आरती चालू असेल तर आरती अटेंड करूया, नाहीतर मग गरबा बघायला जाऊया, खेळायला नाही.
आम्ही गरबा बघून खालून आलो आहे, मध्येच थांबवलं का काय माहिती, आणि जास्त वेळ नाही थांबलो. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.